नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण? आय होप सर्वजण आनंदी आहात. ओके, चला तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 10वीचा युनिट 2 मधील 2.4 अँड इपिटमी ऑफ करेज. ओके, चला आपण म्हणू शकतो की धैर्याचं मूर्तिमंत रूप. इपिटमी म्हणजेच काय तर एक नमुना, एक आदर्श नमुना. कशाचा? धैर्याचा आदर्श नमुना. अशा प्रकारे तुम्ही अर्थ घेऊ शकता. ओके, या चॅप्टरचं वॉर्मिंग अप काय आहे त्याचे प्रश्न उत्तर आपण बघूया. त्याचबरोबर इंग्लिश वर्कशॉप, मार्जिन क्वेश्चन, सर्वात महत्त्वाचे मार्जिन क्वेश्चन्स, इंग्लिश वर्कशॉप आणि लँग्वेज स्टडी यांचे प्रश्न उत्तर आपण काय करणार आहोत तर या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुमचा सर्व चॅप्टरचे प्रश्न उत्तर काय होतं तिथे कव्हर केले जाणार आहेत. ओके, सर्वात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इयत्ता 10वी आणि ग्रामर जे आहे 10वी महत्त्वाचं त्याची लिंक तुम्हाला दिली आहे. त्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता, इयत्ता 10वीचे सर्व व्हिडिओ बघू शकता आणि 10वीसाठी लागलेलं जे ग्रामर आहे ते सर्व तुम्ही काय करू शकता, अभ्यासू शकता. चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया. युनिट 2 मधील 2.4 अँड इपिटमी ऑफ करेज या लेसनचं वॉर्मिंग अप, मार्जिन क्वेश्चन, इंग्लिश वर्कशॉप आणि लँग्वेज स्टडी समजून घ्यायला. इयत्ता 10वी त्यामधील युनिट 2 मधील 2.4 अँड इपिटमी ऑफ करेज. इपिटमी म्हणजेच आपण म्हणू शकतो त्याला आदर्श नमुना, करेज म्हणजे धैर्य, म्हणजे आपण म्हणू शकतो की धैर्याचा एक आदर्श नमुना. ओके, त्यातील वॉर्मिंग अप असं पासून आपण सुरुवात करतो आहोत. चिटचॅट दिलेलं आहे बघा, चिटचॅटमध्ये दिलेलं आहे अ स्ट्रेंज ट्रूथ, एक विलक्षण असं सत्य. हँडिकॅप्ड आर दोज हू रिफ्यूज टू टेक अप चॅलेंजेस इवन विथ ऑल देअर सेन्सेस अँड फिजिओलॉजी इन परफेक्ट कंडिशन. आता इथे सांगितलं आहे त्यांनी की हँडिकॅप कोण असतात, तर हँडिकॅप कोण असतात की जे लोक काय करतात तर सर्व गोष्टी असून, म्हणजे त्यांच्याकडे ज्ञानेंद्रिय असून, शारीरिक क्षमता असून, हे सगळं उत्तम स्थितीत असून देखील जे लोक काय करतात, आव्हानं, चॅलेंजेस म्हणजे काय, आव्हानं काय करत नाही, स्वीकारण्यास तयार नसतात, त्यांनाच आपण काय म्हणू शकतो, खरं तर दिव्यांग म्हणू शकतो किंवा मग त्यांनाच आपण अपंग किंवा मग हँडिकॅप्ड म्हणू शकतो. अंडरस्टँड अँड डिस्कस द अबाउट ट्रूथ, आणि हे लक्षात घ्यायचं आणि तुम्हाला चर्चा करायची. म्हणजे बरेचसे लोक आहेत की ज्यांचे फिजिओलॉजी चांगली आहे, शारीरिक कार्यक्षम आहेत, ते सेन्स आहेत म्हणजे ज्ञानेंद्रिय चांगले, तरीसुद्धा ते काय करतात तर चॅलेंजेस स्वीकारत नाही आयुष्यामध्ये, म्हणजे आव्हानं स्वीकारत नाहीत. त्यामुळे आपण त्यांनाच खरे हँडिकॅप म्हणू शकतो. ओके, पहिला पॉईंट आहे, प्रश्न म्हणता येईल थोडक्यामध्ये, हाऊ कॅन यू इनकरेज सच पीपल टू चेंज अँड बिकम कॉन्फिडंट. आता ही जी लोकं आहेत की जे चॅलेंज स्वीकारत नाही, आव्हान स्वीकारत नाही, त्यांच्यामध्ये तुम्ही बदल घडवून आणण्यासाठी त्या लोकांना तुम्ही कशा प्रकारे प्रोत्साहित कराल, ओके, किंवा प्रोत्साहन द्याल. डिस्कस ॲटलिस्ट 4 to 5 वेज यू कॅन डू द अबो. त्यासाठी 4 ते 5 वे तुम्हाला सांगायचे आहे की ज्या मार्गाने तुम्ही काय करू शकता, या लोकांना इनकरेज करू शकता किंवा मग तुम्ही त्यांना काय करू शकता, प्रोत्साहन देऊ शकता, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकता. ओके, तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, फर्स्टली वी शूड ट्राय टू अंडरस्टँड द रिझन्स बिहाइंड देअर इनॅक्टिव्हनेस अँड ट्राय टू इनकरेज देम. पहिल्यांदा सर्वप्रथम आपण काय करूया तर त्यांचं रिझन काय आहे ते इनॅक्टिव्ह असण्याचं, ओके, ते समजून घेऊया आणि त्यानंतर आपण काय करूया, त्यांना इनकरेज करण्याचं काम करूया, त्यांना आपण प्रोत्साहित करण्याचं काम करूया. वी शूड ट्रीट एव्हरीवन विथ रिस्पेक्ट दॅट दे डिझर्व. प्रत्येकाला आपण काय करणार आहोत तर ट्रीट करणार आहोत रिस्पेक्टने. ओके, जे त्यांच्या अपेक्षित आहे किंवा जे त्यांची लायकी आहे त्यानुसार आपण त्यांना काय करणार, ट्रीट करणार आहोत. ओके, रिस्पेक्टनुसार. विथ रिस्पेक्ट कम्स दॅट द कॉन्फिडन्स टू कम्युनिकेट अँड डू थिंग्स. आणि या रिस्पेक्टने म्हणजे जर तुम्ही कोणाचा आदर केला तर त्याच्यामुळे काय होतं तर समोरच्या व्यक्तीमध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण होतो कम्युनिकेट करण्यासाठी, बोलण्यासाठी. थर्ड पॉईंट, वी कॅन मोटिवेट देम बाय टेलिंग सक्सेस स्टोरीज ऑफ अदर्स सिमिलर टू देम. आपण काय करू शकतो, त्यांना मोटिवेट करू शकतो, प्रोत्साहन देऊ शकतो. कशा थ्रू तर त्यांना एक वेगळ्या प्रकारच्या सक्सेस स्टोरीज, ओके, ज्या आपण काय म्हणतो सक्सेसच्या स्टोरीज त्यांना सांगू आपण इतरांच्या, जे त्यांच्यासारखेच आहेत त्यांच्या संदर्भात. अँड व्हॉट कॅन बी अचीव्ड विथ हार्डवर्क. आणि आपण त्यांना सांगूया की हार्डवर्क केल्यानंतर काय आपण अचीव करू शकतो, त्या संदर्भात आपण त्यांना सांगू शकतो. त्या सक्सेस स्टोरीतून त्यांना आपण तसा प्रकारचा मंत्र देऊ शकतो. वी कॅन शो दॅम द मेरिट्स ऑफ अ नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड. एक त्यांना आपण एक मेरिट सांगूया, बेनिफिट सांगूया कशाची, नेवर गिव्ह अप ॲटिट्यूडची, म्हणजे कधीही कुठली गोष्ट सोडायची नाही अर्ध्यामध्ये. ओके, कधीही कुठल्या गोष्टीचा त्याग करायचा नाही, ही आपण त्यांना काय करू शकतो, याचे ॲडव्हान्टेज सांगू शकतो, त्याचे बेनिफिट्स काय आहेत हे आपण त्यांना सांगू शकतो. शो देम हाऊ अदर्स लेस फॉर्च्युनेट दॅन देम.
आणि त्यांना आपण दाखवू की जे इतर लोक आहेत ते किती अनफॉर्च्युनेट आहेत, कमी नशिबी आहेत त्यांच्यापेक्षा. देम हॅव गॉन अहेड बिकॉज ऑफ देअर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड ॲबिलिटी टू टेक रिस्क. आणि आपण त्यांना सांगणार की इतर लोक किती कमी नशिबी आहेत त्यांच्यापेक्षा, परंतु त्यांनी सुद्धा काय केलं तर पुढे गेलेत ते निघून. कशामुळे तर त्यांच्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये मुळे. त्यांचा जीवनाकडे बघण्याचा जो ॲटिट्यूड आहे तो कसा आहे तर काय आपण त्याला पॉझिटिव्ह असं म्हणतो. अँड ॲबिलिटी टू टेक रिस्क, आणि त्यांच्याकडे जी ॲबिलिटी होती, पात्रता होती, क्षमता होती कशाची, रिस्क घेण्याची, धोके पत्करण्याची, त्यामुळे ते पुढे गेलेत. हे जे आपण त्यांना काय करू तर ह्या गोष्टी आपण त्यांना समजून सांगूया. ओके, पुढचा आहे वॉर्मिंग अपचा प्रश्न आहे बघा हा. देअर आर प्लीझंट अँड पोलाइट वेज ऑफ रेफरिंग टू पीपल विथ फिजिकल अँड मेंटल डिसेबिलिटीज. ओके, फिल इन द टेबल बिलो. शारीरिक व मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या लोकांसाठी काही विशेष असे काय फिजिकल किंवा मेंटली जे अपंग असतात त्या लोकांना एक प्लीझंट, सुखद किंवा मग पोलाइट, सुसंस्कृत असे शब्द वापरलेले आहेत डिसेबिलिटीजसाठीच, फिजिकल अँड मेंटल डिसेबिलिटीसाठीच. तर ती तुम्हाला शोधायची आणि लिहायची आहेत. आता प्रिव्हियसली यूज टर्म आणि दुसरा आहे न्यू पोलाइट टर्म्स. अगोदर वापरलेल्या टर्म्स आणि आता नवीन वापरलेल्या टर्म्स. अंडरस्टँड. तर व्हिज्युअली चॅलेंज जे आहेत ही न्यूली टर्म आहे, तर त्याला सुरुवातीला काय म्हणायचे, ब्लाइंड म्हणायचे. म्हणजे आन्सर असणार आहे ब्लाइंड. आन्सर दिले डायरेक्टली ते तुम्ही बघू शकता. डेफ म्हणजे बहिरे ज्याला आपण म्हणतो. हिअरिंग इम्पेअर्ड, ज्यांना ऐकण्याचा त्रास आहे त्यांना आपण डेफ असं म्हणतो. डम, स्पीच इम्पेअर्ड, बोलण्यात ज्यांना अडचणी त्यांना आपण स्पीच इम्पेअर्ड म्हणतो. मॅड, मेंटली चॅलेंज्ड. ओके. लेम मीन्स दॅट इज लॅम मीन्स फिजिकली डिसेबल्ड किंवा फिजिकली हँडिकॅप्ड. ओके, अपंग ज्याला आपण म्हणता येईल. सेकंड क्वेश्चन आहे बघा. रीड द बिगिनिंग अँड कम्प्लीट द स्टोरी इन युअर वर्ड्स. ही स्टोरीची सुरुवात बघा आणि काय करा तर ती स्टोरी तुम्हाला कंप्लीट करायची आहे. ओके, डिटेली आन्सर बघूया आपण. काय दिलेलं आहे, स्टोरीचा हा जो भाग आहे अँडपर्यंत तो मी घेतलेला आहे, त्याच्यानंतर सुद्धा आपण पुढे कवर करणार आहोत. ओके. सुमित द सन ऑफ शू मेकर. सुमित जो आहे तो एका शू मेकरचा मुलगा आहे. वॉज अ हायली इंटेलिजंट स्टुडंट इन अ म्युन्सिपल स्कूल. आणि तो काय तर खूप हायली इंटेलिजंट, खूप हुशार असा तो मुलगा आहे म्युन्सिपल स्कूलमधला. ओके, होता. हिज मॅथ्स टीचर कॉल्ड हिम आईन्स्टाईन फॉर ही वॉज ब्रिलियंट इन मॅथमॅटिक्स. त्याचे शिक्षक त्याला काय बोलवायचे तर आईन्स्टाईन म्हणून बोलवायचे, कारण तो मॅथमॅटिक्समध्ये कसा होता, खूप हुशार होता. ही लव्ड मॅथ, त्याला मॅथविषयी गणिताविषयी खूप आवडत असे. सुमित वॉन्टेड टू स्टडी फर्दर आफ्टर SSC. However, he suffered from polio and completely paralyzed his legs and made him disabled. त्याची इच्छा होती की 10वी नंतर त्यांनी काय करावं, SSC नंतर त्यांनी मॅथमॅटिक्समध्ये करिअर करावं, परंतु त्याला काय झालं, सडनली पोलिओ झाला आणि त्याची बॉडी जी आहे ती, त्याची जी लेग्स आहेत ते काय झाले तर कम्प्लिटली पॅरलाइज झाले आणि त्यामुळे तो कसं झाला तर डिसेबल झाला. ओके. Sumit had always been teased by his schoolmates because of his disabilities. त्याचे शाळकरी मित्र होते, त्याला काय करायचे, नेहमी त्रास द्यायचे. कशामुळे तर त्याचे असलेल्या अपंगत्वामुळे किंवा डिसेबिलिटीमुळे. शाळकरी मित्र. अँड ही वॉज वरीड हाऊ पीपल वुड रिॲक्ट इफ ही वेंट टू स्कूल. आणि त्याला असं वाटायला लागलं की 10वी नंतर जर तो शाळेत गेला, आपलं कॉलेजला गेला, तर लोक कशा प्रकारे रिॲक्ट करतील, कारण शाळेमध्येच त्यांनी खूप अडचणी किंवा मग खूप त्रास त्याच्या मित्रांनी त्याला दिला होता सुमितला. त्यामुळे कॉलेजला गेल्यानंतर लोक कसे रिएक्ट करतील या संदर्भात तो चिंतित होता. ही इन हिज हार्ट ही रिअली वॉन्टेड टू स्टडी अँड बिकम समवन इम्पॉर्टंट. इन हिज हार्ट, त्याच्या हृदयापासून त्याला वाटायचं की ही रिअली वॉन्टेड टू स्टडी अँड बिकम समवन इम्पॉर्टंट. त्याला वाटायचं की त्याने अभ्यास करावा आणि काहीतरी इम्पॉर्टंट व्यक्ती बनावं. समवन हू ब्रिंग पॉझिटिव्ह चेंज इन सोसायटी. अशा प्रकारचा व्यक्ती बनावं की जो काय करेल, काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस आणेल कशामध्ये, समाजामध्ये, सोसायटीमध्ये. ओके. फायनली सुमित जॉईन अ नाईट कॉलेज. शेवटी त्यांनी काय केलं तर नाईट कॉलेज जॉईन केलं. ओके, रात्री शाळा जे कॉलेज आहे ते. ड्यू टू हिज लव फॉर मॅथमॅटिक्स और मॅथ्स सब्जेक्ट ही स्कूल मॅथ्स टीचर ऑफन व्हिजिटेड हिम. त्याचं जे प्रेम होतं गणित या विषयासंदर्भात, त्यामुळे त्याचे जे मॅथ्सचे टीचर होते ते नेहमी काय करायचे, त्याच्या घरी त्याला भेटायला येत होते. अँड वुड टेल सुमित हाऊ ही वॉज द बेस्ट स्टुडंट इन द क्लास अँड द टीचर्स हॅड एव्हर सीन. आणि ते शिक्षक त्याला सांगायचे की तो किती हुशार आहे मॅथमॅटिक्समध्ये, हे त्याचे शिक्षक त्याला सांगत होते. ओके. आणि त्याला ते नेहमी भेटायला यायचे.
सुमित कम्प्लिटेड हिज ग्रॅज्युएशन इन मॅथमॅटिक्स. त्यांनी काय केलं तर त्याचं ग्रॅज्युएशन मॅथमध्ये गणित विषयामध्ये कंप्लीट केलं. पदवी घेतली त्यांनी मॅथमॅटिक्स सब्जेक्टमध्ये. हिज प्रोफेसर्स इन्करेज हिम टू डू रिसर्च इन मॅथमॅटिक्स. त्याच्या त्याचे जे प्रोफेसर्स होते प्राध्यापक त्यांनी त्याला काय केलं तर एक इन्करेज करण्याचं काम केलं, प्रोत्साहन दिलं की त्यांनी काय करावं तर रिसर्च करावं मॅथमॅटिक्समध्ये. ही डिड PhD इन मॅथमॅटिक्स. त्यांनी काय केलं तर मॅथमॅटिक्समध्ये PhD कंप्लीट केली. अँड लेटर ही गेव कॉम्पिटेटिव्ह एक्झाम अँड ही बिकेम IAS ऑफिसर. त्यांनी नंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स दिल्या आणि तो काय झाला तर IAS ऑफिसर बनला. हिज डिटर्मिनेशन रिच्ड हिम देअर इवन ही वॉज फेसिंग द क्रुअल कॅलॅमिटी. आता बऱ्याचशा अशा अडचणी त्याच्या समोर आल्या, परंतु त्याचं जे डिटर्मिनेशन होतं, त्याचं जे ध्येय होतं कुठे एका विशेष अशा स्तरापर्यंत पोहोचणं, ते त्यांनी काय केलं साध्य केलं, म्हणजे तो IAS झाला. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा काय होऊ शकतं तर तुम्ही बनवू शकता. त्यासाठी ध्येय तुमचं स्पष्ट असावं. फिजिकली हँडिकॅप असल्यानंतरच आपल्याला अडचणी येतील अशातला भाग नाही. ओके, मार्जिन क्वेश्चन्स आहेत बघा जे तुमच्या चॅप्टरमध्ये साईडला विचारलेले असतात. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, व्हॉट डिड स्टीफन हॉकिंग्स पॅरेंट्स फेल टू नो अबाउट हिम. आता स्टीफन हॉकिंगचे जे पॅरेंट्स आहेत ते त्यांना कशा प्रकारे ते अपयशी ठरले स्टीफन हॉकिंग्सबद्दल समजून घेण्यासाठी. आन्सर, स्टीफन हॉकिंग्स parents failed to know that one day he would be hailed as one of the greatest scientists of this century. आता त्याचे जे आईवडील होते ते काय करू शकले नाही तर कल्पना करू शकले नाही की त्यांचा मुलगा एक दिवस काय होईल तर सायंटिस्ट होईल, ग्रेटेस्ट सायंटिस्ट होईल. कशाचा? एका शतकातला. हे समजून घेण्याबद्दल त्याचे पॅरेंट्स काय ठरले तर अपयशी ठरले होते स्टीफन हॉकिंगचे. व्हॉट इज करेज. करेज म्हणजे काय? ओके, तर याचा अर्थ दिलेला आहे. याचं एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. करेज म्हणजे धैर्य होतं. तरी त्या आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, करेज इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट वेन फेस्ड विथ अ ग्रेट कॅलेमिटी. ओके, करेज म्हणजे काय तर एक क्वालिटी आहे ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की लोकांनी काय करावं आणि त्यांचे जे हार्ट आहे ते त्यांनी लूज हार्ट वेन फेस्ड विथ ग्रेट कॅलेमिटी. ज्यावेळेस काही अडचणी येतात त्यावेळेस लोकांनी काय करावं नाही, त्यांना माघार घ्यावी नाही, हे सांगण्याचं काम करेजमधून होताना आपल्याला दिसून येतं. ओके, किती अडचणी आल्या तरी काय करायचं नाही तर मागे फिरायचं नाही. हे करेजमुळे तुम्हाला करता येईल किंवा तुम्ही मागे फिरत नाही. वेअर वॉज स्टीफन हॉकिंग सेंट फॉर स्टडिंग मॅथमॅटिक्स. स्टीफन हॉकिंगला कुठे मॅथमॅटिक्सची स्टडी करण्यासाठी पाठवलं होतं किंवा तो कुठे गेला होता? स्टीफन हॉकिंग वॉज सेंट टू युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड फॉर स्टडिंग मॅथमॅटिक्स. त्याला पाठवलं गेलं होतं युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डला. कशासाठी तर मॅथमॅटिक्स शिकण्यासाठी, फॉर स्टडिंग मॅथमॅटिक्स. व्हॉट हॅपन वेन ही वॉज 17. काय झालं ज्यावेळेस तो 17 वर्षाचा होता? ॲट द एज ऑफ 17 ज्यावेळेस तो 17 वर्षाचा होता, स्टीफन हॉकिंग नोटीस ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लम्सी अँड इवन फॉल डाऊन फॉर नो रिझन. ज्यावेळेस तो 17 वर्षाचा होता त्यावेळेस असं त्याला रिअलाइज झाले की तो काय झाला तर ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लम्सी. क्लम्सी म्हणजे काय तर इनकॉम्पिटंट, ऑकवर्ड ज्याला आपण म्हणतो, अक्षम किंवा मग जडत्व येणं त्याच्या शरीराला. तर त्याला असं वाटलं की तो क्लम्सी झाली त्याची बॉडी. ओके, अक्षम झाला आहे तो हालचाली बाबतीत आणि इवन फॉल डाऊन फॉर नो रिझन. आणि तो खाली पडायचा विदाऊट एनी रिझन, कुठल्या प्रकारच्या रिझनशिवाय. म्हणजे त्याची बॉडी थोडीशी कशी झाली तर कमजोर झाली होती. व्हॉट डीड द फॅमिली डॉक्टर डायग्नॉस. ओके, आता फॅमिली डॉक्टर आहे त्यांनी कशा प्रकारे त्याचा उपचार केला? द फॅमिली डॉक्टर डायग्नॉस स्टीफन हॉकिंग विथ अन एक्स्ट्रीमली रेअर डिझीज नोन ॲज ALS और LOU गेरीज डिझीज. आता डॉक्टर जे आहेत त्यांनी ट्रीटमेंट केली किंवा डायग्नोज केलं स्टीफन हॉकिंगला एक एक्स्ट्रीमली रिअर डिझीज, म्हणजे एक विशेष असा वेगळा एक्स्ट्रीमली जो खूप कमी लोकांना होतो अशा प्रकारचा जो रोग आहे तो म्हणजे ALS और LOU गेरीज डिझीज या डिझीजसाठी. ओके, व्हॉट डिड ही स्टडी अबाउट टू गेट हिज PhD. त्यांनी कशाचा अभ्यास केला PhD कंप्लीट करण्यासाठी स्टीफन हॉकिंगने? तर स्टीफन हॉकिंग स्टडीड अबाउट ब्लॅक होल्स टू गेट हिज PhD. स्टीफन हॉकिंगने काय केलं तर स्टडी केला, अभ्यास केला ब्लॅक होल्सचा. कशासाठी तर PhD मिळवण्यासाठी. क्वेश्चन नंबर 7 आहे बघा, इन स्पाइट ऑफ नो कंट्रोल ऑन हिज बॉडी हाऊ डीड हॉकिंग एक्सप्रेस हिज आयडियाज. त्याच्या बॉडीवर कुठल्या प्रकारचा कंट्रोल नव्हता तरी पण त्यांनी कशा प्रकारे स्वतःच्या आयडियाज
ज्या कल्पना आहेत त्या कशा प्रकारे त्यांनी एक्सप्रेस केल्या. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता स्टीफन हॉकिंग यूज्ड हिज फिंगर अँड अ कम्प्युटर टू हेल्प एक्सप्रेस हिज आयडियाज. तिने काय केलं, त्याच्या बोटांचा आणि त्याच्या कम्प्युटरचा वापर केला स्वतःच्या आयडियाज कल्पना एक्सप्रेस करण्यासाठी. व्हॉट डज द रायटर से अबाउट द बुक्स ऑथर्ड बाय डॉक्टर हॉकिंग. आता हॉकिंगने जे काही बुक्स लिहिलेले आहेत, ओके, म्हणजे लेखक म्हणून काम केलं किंवा पुस्तक लिहिले आहे त्या संदर्भात रायटर काय म्हणतोय. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता द रायटर सेज दॅट बुक्स authored by Stephen Hawking deal with his awesome ideas, keeping a lemon in mind. His writing is full of wit and humor. त्याचं जे लिखाण आहे ते कसं आहे तर खूप ह्युमरस म्हणजे हास्यास्पद किंवा मग हास्यास्पद म्हणजे कुठलं तर आनंद देणारं आपण त्याला म्हणू शकतो. बरं, इथं आनंद देणारं त्यांचं असं लिखाण आहे. ही स्टाईल इज सो लुसिड. एकदम सुबोध अशा प्रकारची त्यांची लिहिण्याची पद्धत आहे, समजेल सर्वांना. अँड नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. आणि त्यांनी लिहिलेले जे काही पुस्तकं आहेत ते नॉन सायंटिस्ट म्हणजे जे सायंटिस्ट नाही आहेत त्यांनासुद्धा काय होतात तर चांगल्या प्रकारे समजू शकतात. ओके, अशा प्रकारचं लिखाण त्यांचं आहे. कोणाचं? डॉक्टर हॉकिंग यांचं. इंग्लिश वर्कशॉपला सुरुवात करतो आहे आपण. इंग्लिश वर्कशॉपमध्ये पहिला प्रश्न आहे मॅच द फॉलोइंग. खाली दिलेले जे काही कॉलम आहेत ग्रुप ए ग्रुप बी त्यांना तुम्हाला मॅच करायचं आहे. ओके, तर बघा सर्वप्रथम आहे गॅलिलिओ. गॅलिलिओचं आन्सर तुम्ही लिहू शकता बघा द ग्रेटेस्ट सायंटिस्ट 300 years बिफोर हॉकिंग. म्हणजे एक ग्रेटेस्ट ते सायंटिस्ट होते जे 300 वर्षापूर्वी आले ते कोणाच्या? स्टीफन हॉकिंगच्या. त्यानंतर डॉक्टर स्टीफन हॉकिंग यामध्ये तुम्ही लिहू शकता सी त्याचा आन्सर आहे द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. या सेंचुरीतले एक ग्रेटेस्ट सायंटिस्ट ते झालेत. ब्लॅक होल काय तर द कन्सेप्ट विच हेल्प म्हणजे ए त्याचा आन्सर असणार आहे द कन्सेप्ट विच हेल्प स्टीफन हॉकिंग टू गेट हिज PhD. स्टीफन हॉकिंगला PhD मिळवण्यासाठी एक महत्त्वाची कन्सेप्ट ती म्हणजे ब्लॅक होल्स आहे. फोर्थ स्टीफन्स फेवरेट सब्जेक्ट. स्टीफनचा फेवरेट सब्जेक्ट आहे म्युझिक आणि मॅथमॅटिक्स. हे त्याचे आन्सर्स तुम्ही लिहू शकता. ओके, म्हणजे चौथ्याचा आन्सर असणार आहे बी. पुढे आहे क्वेश्चन नंबर 2. कंप्लीट द फॉलोइंग वेब चार्ट कंटेनिंग द क्वालिटीज ऑफ डॉक्टर स्टीफन हॉकिंग. आता स्टीफन हॉकिंगचे जे काही क्वालिटीज आहेत त्यांचे काही गुण आहेत त्यांच्याकडे कौशल्य असतील त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे काय करायचं. हा वेब डायग्राम तुम्हाला कंप्लीट करायची आहे. आन्सर मी दिलेला आहे एक ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे आपला त्यामध्ये करेजियस म्हणजे धैर्यवान. ओके, की धैर्यशील. अनडांटेड मीन्स विचलित न होणारा, अविचलित ज्याला आपण म्हणतो. ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी. इंटेलिजंट म्हणजे हुशार. ब्रेव म्हणजे साहसी. आणि हंबल म्हणजे कसा? नम्र. अशा प्रकारचे गुण आपल्याला दिसतात डॉक्टर स्टीफन हॉकिंग्समध्ये. पुढचा प्रश्न आहे बघा अरेंज द फॉलोइंग स्टेटमेंट्स अकॉर्डिंग टू द अकरन्स इन द लाईफ हिस्ट्री ऑफ स्टीफन हॉकिंग्स. डॉक्टर स्टीफन हॉकिंगची जी लाईफ अकरन्स हिस्ट्री आहे ती तुम्हाला एक व्यवस्थित अरेंज करायची आहे. म्हणजे हे अरेंज केलेले नाहीत. तर याचं आन्सर्स मी डिरेक्टली तुम्हाला सांगतोय. प्रश्न तुमच्याकडे बुक असेल तर ओपन करा, त्यामध्ये तुम्हाला प्रश्न दिसून जाईल. ABCDEFGH अशा प्रकारे तुम्हाला याची ती पहिली घटना जी आहे या सेंटेन्समध्ये ती असणार आहे डीची. डी म्हणजे काय? त्यांचा जन्म झाला 8 जानेवारी 1942 रोजी. अँड देन ग्रीव अप लाईक अन ॲव्हरेज चाइल्ड अँड अ नॉर्मल टीनेजर. एका ॲव्हरेज मुलासारखे नॉर्मल टीनेजरसारखे ते वाढलेत. सेकंड पॉईंट तो असणार आहे ए. डी नंतर तुम्ही घेणार आहात ए. एचं पॉईंट काय तर ॲट द एज ऑफ 17 17 वर्षाचे असताना स्टीफन नोटीस दॅट ही फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स फॉर नो रिझन. 17 वर्ष असताना त्यांनी नोटीस केलं स्टीफन यांनी की ते खाली पडता आहेत खूप वेळा फॉर नो रिझन, काही कारण नसताना. पुढचा पॉईंट तुम्ही घेऊ शकता जी. तो म्हणजे स्टीफन वॉज डायग्नोज्ड विथ अ रिअर डिझीज ALS और LOU. आता त्यांना हे कळालं म्हणजे आयडेंटिफाय झालं त्यांना की त्यांना रोग झाला आहे कुठला तर डिझीज झालेला आहे तो म्हणजे ALS और LOU. एक रिअर म्हणजे असा खूप कमी लोकांना होतं अशा प्रकारचा रोग त्यांना झालेला आहे हे त्यांना समजलं होतं. डायग्नोज म्हणजे निदान होणे किंवा समजणे. ओके, आयडेंटिफाय होणे. द डिझीज वर्कड इट वे इंटू स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल. जो डिझीज आहे जो रोग आहे तो काय करणार होता त्यांच्या बॉडीला काय करणार तर वर्क इट वे इंटू स्टीफन हॉकिन्स बॉडी. स्टीफन हॉकिंगच्या बॉडीवर तो परिणाम करणार आणि लेफ्ट हिम डिसेबल आणि त्याला डिसेबल करणार. अशा प्रकारे हा रोग त्यांच्या शरीरावर काम करणार होता. एफ. स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज डॉक्टरल रिसर्च वर्क विथ रिन्यूव्ड विगर. त्यांनी त्याचं जे काही डॉक्टरल वर्क आहे PhDचं वर्क त्यांनी चालू ठेवलं
पूर्णतः जोशाने ते काम करत होते. एच असणार त्यानंतर, दो कन्फाईन्ड टू अ व्हीलचेअर ही वर्कड ऑन अ कम्प्युटर अँड एक्सप्रेस हिज थॉट्स. ते जरी व्हीलचेअरला वर बसले किंवा मग ते व्हीलचेअरवर अटॅच झाल्यानंतर पॅरालिसिस झाल्यामुळे किंवा मग त्या रोगामुळे, तरी त्यांचं काम कम्प्युटर चालू ठेवलं त्यांनी आणि ते त्यांचे विचार जे आहेत ते एक्सप्रेस करत राहिले किंवा करत होते. त्यानंतर बी पॉईंट तुम्हाला घ्यावा लागेल रिअरेंज करताना. ही बिकेम अ फेलो ऑफ अ रॉयल सोसायटी अँड अ मेंबर ऑफ US नॅशनल असेंब्ली सायन्स. ते फेलो झाले कशाचे तर सदस्य झाले एक रॉयल सोसायटीचे आणि मेंबर ऑफ US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स आणि एक मेंबर ते झाले US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे. सी पॉईंट असेल, ही बिलीव्स दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट ऑफ द युनिवर्स. त्यांना विश्वास आहे की काही वर्षांमध्येच, ओके, काही मिलियन वर्षांमध्येच काय होईल तर सायन्स काय करेल, डिस्कवर करेल सिक्रेट कशाचं, युनिवर्सचं, असं त्यांना विश्वास आहे. होमोग्राफ्स म्हणजे काय तर पेअर्स ऑफ वर्ड्स दॅट आर स्पेल्ड अँड प्रोनाऊन्स द सेम. काही असे शब्द जे असतात होमोग्राम जे असतात ते काय करतात तर त्यांची स्पेलिंग सारखी असतं, प्रोनाऊन्सिएशन सुद्धा सारखं असतं, बट डिफरंट मिनिंग्स. परंतु त्यांच्याकडे कशा असतात तर डिफरंट मिनिंग्स असतात. ओके, जसं एक्झाम्पल दिलं त्यांनी वॉच म्हणजे ऑब्झर्व आणि वॉच म्हणजे डिव्हाइस दॅट शो टाईम. एक वॉच आहे ते टाईम शो करतं आणि दुसरं वॉच म्हणजे ऑब्झर्व करणे. ओके, तर यूज द फॉलोइंग वर्ड्स इन 2 डिफरंट कॉन्टेक्स्ट. आणि खाली काही शब्द दिले आहेत त्यांना तुम्हाला काय करायचं आहे तर वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला त्याला वापर करायचा असणार आहे. ओके, आता सुरुवात आपण करतोय ए पासून, कपल आहे की नाही. इन युअर नोटबुक मेक पेअर्स ऑफ सेंटेन्सेस विथ एनी 3 ऑफ अबो होमोग्राम्स. 3 मध्येच तुम्हाला लिहायचं आहे. कुठले 3 तर बघा, सुरुवात आपण करतोय कपल. ओके, तर कपलचा वापर आता डिरेक्टली आन्सर मी तुम्हाला दिले तिथं ते बघूया. पहिला कपल जे आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता. द कपल हू स्कोर्ड वेल इन अंताक्षरी. कपल म्हणजे इथं जोडीचा अर्थ होतोय. ओके, जी जोडी आहे तिने चांगल्या प्रकारे स्कोर केला अंताक्षरीमध्ये. दुसरा जो कपल आहे त्याचा लिहू शकता तुम्ही, बुमरा टू कपल ऑफ विकेट्स इन द मॅच. बुमराने कपल्स ऑफ म्हणजे बऱ्याचशा विकेट घेतल्या मॅचमध्ये. देर आर मेनी आयडियाज इन युअर माइंड. देर आर मेनी आयडियाज इन माय माइंड्स. ओके, बऱ्याचशा आयडिया माझ्या डोक्यामध्ये आहेत. ओके, इथे आयडिया माइंड हा शब्द आहे. इथे माइंड म्हणजे आपलं डोकं असा हिशोब घेऊया, अर्थ घेऊया. आय होप यू डू नॉट माइंड मी वर्किंग हिअर. आय होप यू डू नॉट माइंड मी वर्किंग हिअर. मला असं वाटतं आहे, आशा आहे की तुला इथे अडचण होणार नाही मी इथे काम करत आहे याची. आय डू नॉट हॅव अ लॉट ऑफ स्पेस इन माय रूम. असं खूप असा स्पेस माझ्या रूममध्ये नाही. देर इज झिरो ग्रॅव्हिटी इन स्पेस. स्पेस म्हणजे कुठलं झालं तर मग आकाशामध्ये किंवा स्पेसमध्ये कुठल्या प्रकारचं काय नाही तर तिथे काय आहे तर झिरो ग्रॅव्हिटी आहे. डी, द साऊंड ऑफ द स्पीकर डिड नॉट सीम गुड. जो साऊंड आहे स्पीकरचा तो चांगला ऐकू येत नाही आहे. आणि सीमा वॉज एबल टू कम्प्लीट द टास्क थँक्स टू हर साऊंड जजमेंट. सीमाने काय केलं तिचं जे सीमा वॉज एबल टू कम्प्लीट द टास्क. ती काय करू शकली होती तर तिचं जे टास्क आहे काम जे आहे ते कम्प्लीट करू शकली होती थँक्स टू हर साऊंड जजमेंट. तिने जे साऊंड जजमेंट केली त्यामुळेच हे सगळं शक्य झालं. ई, माय लेफ्ट लेग इज पेनिंग नाव. माझा जो लेफ्ट पाय आहे तो पेन होतोय, त्याला त्रास होतो आहे. माय ब्रदर लेफ्ट फॉर द पार्टी. माझा भाऊ काय झाला तर पार्टीसाठी निघून गेला. ओके, तर अशा प्रकारे त्याचा वाक्यात उपयोग तुम्ही करू शकता. पुढचा प्रश्न आहे, यूज द फॉलोइंग वर्ड्स फ्रेजेस इन युअर ओन वर्ड्स. ओके, तुमच्या ओन वर्ड्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, खाली दिलेल्या काही फ्रेजेस आहेत त्यांचा वापर तुम्हाला करायचा असणार आहे. ओके, ए, क्विर्क ऑफ फेट. ओके, कमनशिबी ज्याला आपण म्हणूया. तर काय सांगता येईल बघा, शी वॉजंट एबल टू रीच फॉर द इंटरव्ह्यू ड्यू टू अ क्विर्क ऑफ फेट. तिचं जे काही क्विर्क ऑफ फेट आहे त्यामुळे ती काय झाली नाही तर शिकली नाही, कुठे पोहोचू शकली नाही तर इंटरव्ह्यूसाठी पोहोचू शकली नाही. कन्फाईन टू, आन्सर तुम्ही शकता, स्नेहा वॉज कन्फाईन टू हर रूम ड्यू टू हर इलनेस. स्नेहा तिच्या रूममध्ये थांबली कशामुळे तर तिच्या त्या इलनेसमुळे. एक्झॅगरेशन, अतिशयोक्ती ज्याला आपण म्हणतो. विकास टोल्ड अ स्टोरी विथ बिग एक्झॅगरेशन. ओके, खूप अशी अतिशय रंजक अशा प्रकारची स्टोरी विकासने सांगितली किंवा मग अतिशयोक्ती करून सांगितली. ॲन एपिटॉम ऑफ, ओके, आदर्श नमुना ज्याला आपण म्हणू शकतो. टीचर्स आर ॲन एपिटॉम ऑफ गुड व्हॅल्यूज. जे शिक्षक असतात ते काय तर एक नमुना आहेत कशाचे तर
चांगल्या व्हॅल्यूजचे, चांगल्या गोष्टी आपण त्यांच्या शिकतो, मूल्यांचे ज्याला आपण म्हणतो. व्हॅल्यूज म्हणजे मूल्य. मिलेनियम म्हणजे एक सहस्र, 1000 वर्ष. आय वंडर व्हॉट ह्युमन्स विल अचीव इन द नेक्स्ट मिलेनियम. मला आय वंडर म्हणजे मी असं आश्चर्य मला वाटतं की बा जे काही ह्युमन आहेत ते काय करतील, अचीव करतील पुढच्या येणाऱ्या 1000 वर्षामध्ये. एक्सपांड द गिवन थीम्स, मेक यूज दिस सपोर्ट हिंट्स. काही थीम्स दिले आहेत जसं की इफ यू फॉल इल ड्युरिंग युअर फायनल एक्झाम्स. आणि ह्या पॉईंट्स तुम्हाला घ्यायचे आहेत. फर्स्ट स्टेप, व्हॉट टू डू सपोर्ट हेल्प. आणि याच्या सहाय्याने तुम्हाला काय करायची, त्या थीमला तुम्हाला एक्सपांड करायचं किंवा त्याबद्दल माहिती लिहायची आहे. आता आन्सर मी डिरेक्टली दिले आहेत ते बघूया. ओके, इफ यू फॉल इल ड्युरिंग युअर फायनल एक्झाम, हे पॉईंट्स तुम्हाला वापरायचे आहेत. बघा जसं आन्सरमध्ये मी लिहू शकतो किंवा तुम्ही लिहू शकता. इफ आय फॉल इल ड्युरिंग माय फायनल एक्झाम, जर मी काय झालो माझी फायनल एक्झामच्या वेळेस दुखण्यात पडलो किंवा मग इल झालो. द फर्स्ट थिंग आय विल इन्श्युअर इज नॉट टू पॅनिक. पहिली गोष्ट मी करेल की मी घाबरणार नाही. आय विल टॉक टू माय पॅरेंट्स अँड आस्क देम टू टेक मी टू अ डॉक्टर. मी माझ्या वडिलांना किंवा माझ्या पॅरेंट्सला सांगेल आणि त्यांना सांगेल की मला तुम्ही काय करा, डॉक्टरकडे घेऊन चला. डिपेंडिंग अपॉन द डॉक्टर्स ॲडवाईस, आणि डॉक्टरच्या ॲडवाईसवर डिपेंड असेल. आय विल टेक द मेडिसिन्स अँड ईट प्रॉपर फूड सो दॅट आय कॅन रिकवर ॲज सून ॲज पॉसिबल. मी काय करेल तर मेडिसिन्स घेईल, व्यवस्थित जेवण करेल आणि सो दॅट आय कॅन रिकवर ॲज सून ॲज पॉसिबल, आणि लवकरात लवकर मी काय होईल तर रिकवर होईल. थ्रू आउट माय इलनेस, पूर्ण माझ्या इलनेसमध्ये, माझ्या या दुखण्यामध्ये. आय विल ट्राय टू स्टडी वेन एव्हर पॉसिबल अँड नेवर लूज होप. आणि जेव्हा केव्हा मला शक्य होईल या दुखण्याच्या याच्यामध्ये, इलनेसमध्ये, त्यावेळेस मी अभ्यास करेल आणि माझी जी आशा आहे ती हरवणार नाही किंवा मी हरणार नाही त्यासमोर. बी क्वेश्चन आहे किंवा बी थीम दिलेली आहे. इफ यू मीट अ डिसेबल्ड पर्सन हू नीड हेल्प, ॲक्ट, बिहेव, कॉन्टॅक्ट हुम. जर मी एखाद्या डिसेबल व्यक्तीला भेटलो, अपंग व्यक्तीला भेटलो ज्याला गरज आहे, तर त्यावेळेस मी काय करेल, तुम्ही काय कराल, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर मी काय करेल या संदर्भात आन्सर तुम्ही लिहू शकता. इफ आय मीट अ डिसेबल्ड पर्सन हू नीड्स हेल्प, जर मी एखाद्या अपंग व्यक्तीला भेटलो ज्याला मदतीची गरज आहे, आय विल फर्स्टली डू वॉट एव्हर आय कॅन टू सपोर्ट द पर्सन. मी पहिल्यांदा गोष्ट करेल की मी जे काही करू शकतो त्याला मदत करण्याची ती मदत मी करू शकतो तिथे. आय विल ट्राय अँड हेल्प हिम विदाऊट मेकिंग हिम फील डिपेंडंट. मी त्याला मदत करेल किंवा प्रयत्न करेल मदत करण्याचा, विदाऊट मेकिंग हिम फील डिपेंडंट. आणि त्याला मी असं वाटू देणार नाही की तो काय तर कोणावर डिपेंडंट आहे, ओके, किंवा निर्भर आहे. ही भावना त्याच्यामध्ये मी येऊ देणार नाही. आय विल टेक हेल्प ऑफ माय पॅरेंट्स अँड फ्रेंड्स. मी काय करेल तर माझ्या पॅरेंट्स किंवा मित्रांची काय करेल तर मदत घेईल. टू अरेंज थिंग्स फॉर हिम, त्याच्यासाठी काही गोष्टी अरेंज करण्यासाठी. आय विल ऑल्सो चेक इफ देअर आर एनी लोकल NGOs दॅट कॅन हेल्प डिसेबल पीपल इन देअर डेली लाईव्स. आणि मी चेक करेल, फाइंड आउट करेल की कोणी लोकल NGO आहे का की जे डिसेबल लोक आहेत त्यांना मदत करतं त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये. मोस्ट इम्पॉर्टंट, सर्वात महत्त्वाचं, आय विल टॉक टू द डिसेबल पर्सन बी देअर फ्रेंड अँड अश्युअर दॅम दॅट ऑल हेल्प विल बी प्रोव्हाइडेड. मी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय करेल तर त्या डिसेबल व्यक्तीसोबत बोलेल आणि त्यांना काय करेल तर एक त्यांचा मित्र म्हणून मी राहील आणि अश्युअर करेल मी त्यांना की त्यांना मदत केली जाईल या संदर्भात. पुढचा आहे सी क्वेश्चन. इफ युअर फ्रेंड इज इन ट्रबल, जर तुमचा मित्र कशा आहे तर ट्रबलमध्ये आहे, अडचणीमध्ये आहे, काय करणार तुम्ही त्या संदर्भात प्रश्न दिलेला आहे. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. इफ माय फ्रेंड इज इन ट्रबल, माझा मित्र जर अडचणीत असेल किंवा आहे, आय विल इमिजिएटली व्हिजिट हिम अँड फाइंड आउट द नेचर ऑफ हिज ट्रबल. आता मी तिथे जाईल, पटकन त्याला भेट देईल आणि मी फाइंड आउट करेल की त्याला अडचण काय आहे, ट्रबल काय आहे, कशा पद्धतीची कुठल्या प्रकारची अडचण त्याला आहे. आय विल कीप काम अँड ट्राय टू बी पॉझिटिव्ह सो दॅट माय फ्रेंड डज नॉट फील स्केअर्ड. मी काय राहील, शांत राहील आणि पॉझिटिव्ह विचार करेल, ट्राय टू बी पॉझिटिव्ह सो दॅट माय फ्रेंड डज नॉट फील स्केअर्ड, ज्यामुळे काय होईल तर माझ्या मित्राला भीती वाटणार नाही. आय विल पेशंटली हिअर हिज प्रॉब्लेम्स अँड ॲट द सेम टाईम आस्क हिम टू बी पेशंट ॲज ओव्हर टाईम. मी एकदम शांतपणे काय केलं तिचा प्रॉब्लेम ऐकून घेईल आणि ॲट द सेम टाईम आणि त्यावेळेसच आस्क हिम, त्याला मी सांगेल टू बी पेशंट ॲज ओव्हर टाईम, आणि त्याला सांगेल की तू पण शांत राहा. ऑल ट्रबल्स कॅन पास, सर्व ज्या अडचणी असतात त्या निघून जात असतात.
आय विल स्टे विथ हिम थ्रू आउट हिज डिफिकल्ट टाईम. मी त्याच्यासोबत थांबेल पूर्ण डिफिकल्ट टाईम जो तिच्या अडचणीचा प्रसंग आहे त्यावेळेस मी त्याच्यासोबत थांबेल. आय विल टेक हिम ॲप्रोप्रिएट पीपल लाईक टीचर्स पॅरेंट्स. आय विल टेक हिम ॲप्रोप्रिएट पीपल. मी त्यांना योग्य व्यक्तींकडे घेऊन जाईल जसे टीचर्स असतील, पॅरेंट्स असतील किंवा मग अदर रिलेटिव्स टू सी इफ दे कॅन हेल्प हिम इन दॅट सिच्युएशन. आणि मी बघेल की ते लोक त्याला मदत करू शकतात का त्या सिच्युएशनमध्ये, की त्यांची काही मदत होऊ शकते का, यासाठी मी त्या लोकांकडे त्यांना घेऊन जाईल ज्यामध्ये टीचर्स असतील, पॅरेंट्स असतील किंवा मग अदर रिलेटिव्स असतील. ओके. पुढचा प्रश्न आहे किंवा पुढची थीम आपल्याला सांगितलेली त्यांनी जी एक्सपांड करायची आपल्याला. इफ यू मीट अ ग्रेट पर्सन लाईक डॉक्टर स्टीफन हॉकिंग. जर तुम्ही स्टीफन हॉकिंग सारख्या व्यक्तीला भेटले, ग्रेट व्यक्तीला, तर त्या संदर्भात तुम्हाला ही गोष्ट तुम्हाला एक्सपांड करायची आहे. आन्सरमध्ये लिहू शकतो आपण, इफ आय मेट अ ग्रेट पर्सन लाईक स्टीफन हॉकिंग. जर मी डॉक्टर स्टीफन हॉकिंग सारख्या व्यक्तीला भेटलो, आय वुड ट्राय टू टॉक अँड लर्न फ्रॉम हिम अबाउट हिज लाईफ. मी त्याच्याकडून काय करेल तर त्यांच्या लाईफबद्दल काय असेल तर बऱ्याचशा गोष्टी मी शिकेल, त्यांशी बोलेल मी त्यांच्या लाईफबद्दल आणि त्यांची कोणत्या गोष्टी शिकेल. आय वुड टेल हिम हाऊ इन्स्पायरिंग ही इज. मी त्यांना सांगेल की तुम्ही ते कशा प्रकारचे इन्स्पायरिंग आहेत त्याच्यासाठी. अँड हाऊ ही हॅज गिवन अदर पीपल द होप टू लीड अ हॅपी लाईफ. आणि तुमचे जे आयुष्य आहे ते कशा प्रकारे इतर लोकांनासुद्धा मदतगार आहे एक हॅपी आनंदी आयुष्य जगण्यासाठी, हे मी त्यांना सांगेल. आय वुड डेफिनेटली आस्क हिम हाऊ ही ओव्हरकम द ऑब्स्टॅकल्स इन हिज लाईफ. आणि मी त्यांना नक्की विचारेल की त्यांनी कशा प्रकारे त्यांचे जे ऑब्स्टॅकल्स म्हणजे अडथळे आहेत ते त्यांनी कशा प्रकारे पार केलेत किंवा मग त्यांना ओव्हरकम केलं. इट वुड बी ग्रेट टू फाइंड आउट व्हॉट हिज ॲडवाईस वुड बी टू अचीव सक्सेस अँड हाऊ टू रिमेन पॉझिटिव्ह इवन ड्युरिंग बॅड टाईम्स. आणि निश्चितच त्यांनी जे ॲडवाईस दिलेलं असेल ते कसे असेल तर सक्सेस मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचं असेल ड्युरिंग बॅड टाईम्स, आणि स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी खूप गरजेचं ते ॲडवाईस असतील. ऑफकोर्स आय वुड कॉंग्रॅच्युलेट हिम ऑन हिज अचिव्हमेंट्स अँड टेल हिम हाऊ ही इन्स्पायर्ड मी टू डू वेल इन लाईफ ॲज वेल. आणि निश्चितच मी त्यांचं अभिनंदन करेल की त्यांनी जे अचिव्हमेंट्स मिळवले त्यासाठी त्यांचं मी अभिनंदन करेल आणि त्यांना सांगेल की ते कशा प्रकारे त्यांनी त्याला इन्स्पायर केलेलं आहे त्याच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्ट करण्यासाठी. क्वेश्चन नंबर 7 आहे बघा की यू हॅपन टू मीट अ सक्सेसफुल पर्सन हू इज डिसेबल. तुम्ही एका सक्सेसफुल व्यक्तीला भेटता आहात जो डिसेबल आहे. राईट अँड इमॅजिनरी डायलॉग बिटवीन यू अँड हिम ऑर हर. त्याच्यामध्ये तुमच्यात होणारा एक इमॅजिनरी डायलॉग तुम्हाला लिहायचा आहे. यू कॅन टेक सपोर्ट ऑफ द फॉलोइंग हिंट्स. खाली दिलेल्या ज्या काही हिंट्स आहेत त्याचा तुम्ही वापर करू शकता. तर यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत बघा. इंट्रोडक्शन, वेलकम, ग्रीटिंग, कॉंग्रॅच्युलेशन, कॉज, रिझन फॉर डिसेबिलिटी, काय कारण होतं डिसेबल होण्याचं. इंट्रोडक्शन म्हणजे तुम्हाला सुरुवात करायची आहे, वेलकम करायचं आहे समोरच्या व्यक्तीचं, त्यांचं अभिनंदन करायचं आहे. कॉजमध्ये कारणं सांगायचे डिसेबल होण्याचे. डिसिजन, प्लॅन्स, ऑर्गनायझेशन, इम्प्लिमेंटेशन, आयडॉल्स इन लाईफ, कोण आहे त्यांचं आदर्श त्यांच्या लाईफमध्ये. पॅरेंट्स, फ्रेंड्स, सपोर्ट इफ एनी, कोणी त्याला मदत केलेली आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. सक्सेस स्टोरीज, अकम्प्लिशमेंट, कंक्लुजन, फायनल मेसेज. आणि शेवट तुम्हाला करायचं आहे फायनल मेसेजच्या सोबत. ओके. तर तुम्ही याचं लिहू शकता बघा. तुम्ही स्वतःला धनुष समजता आहात, म्हणजे तुम्ही स्वतः आहात, तुमचं नाव आहे धनुष. तुम्ही स्वतःचं नाव लिहिलं तरी चालेल. ओके. कुठलंही तुम्ही नाव तिथे घेऊ शकता. मी एक एक्झाम्पल म्हणून धनुषचं नाव घेतलेलं आहे. आणि मिस्टर किशोर म्हणजे ते आहेत डिसेबल व्यक्ती ज्यांनी काय केलं तर अचिव्हमेंट्स मिळवलेले आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये. ओके. सुरुवात करूया मग. हॅलो मिस्टर किशोर, हाऊ आर यू? इट इज सच अ प्लेजर टू सी यू हेअर. नमस्कार मिस्टर किशोर, कसे आहात आपण? मला खूप आनंद आहे तुम्हाला इथे बघून, मला खूप आनंद होत आहे तुम्हाला इथे बघून. मिस्टर किशोर, आय एम गोईंग वेल, थँक्यू. मी छान आहे, धन्यवाद. आय एम एक्सायटेड ॲज वेल टू अटेंड दिस इव्हेंट. मी खूप काय तर एक्सायटेड आहे या इव्हेंटला अटेंड केल्यामुळे. रिमाइंड्स मी ऑफ माय यंगर डेज. आणि यामुळे मला काय होतं तर माझे यंगर डेज आहेत म्हणजे तरुण जे दिवस आहेत ते मला आठवत आहेत. धनुषचा पुढचा प्रश्न आहे, म्हणजे धनुष म्हणजे तुम्ही आहात. ओके. आणि मिस्टर किशोर म्हणजे तेच डिसेबल व्यक्ती. यू आर सच अन इन्स्पायरेशन फॉर मी. तुम्ही माझ्यासाठी का तर इन्स्पायरेशन आहात आमच्यासाठी. आय हॅव रीड ऑल युअर बुक्स. मी तुमचे सर्व पुस्तक वाचले आहेत. आय फील रिअली मोटिवेटेड. आणि निश्चितच मला खूप मोटिवेटेड प्रेरणा त्यातून मिळते वेन आय रीड अबाउट यू. सर, वी कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन ऑल ऑफ युअर अचिव्हमेंट्स. वी कॉंग्रॅच्युलेट, तुमची जी काही अचिव्हमेंट्स आहेत त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. मिस्टर किशोर, थँक्यू.
माय अचिव्हमेंट्स आर ऑल रिझल्ट्स ऑफ अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. आता हे सगळं जे झालं आहे माझ्या आयुष्यामध्ये, हे अचिव्हमेंट जे झाले ते कशामुळे झाले तर पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमुळे झालेले आहेत. म्हणजे जे जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कसा आहे तर पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे हे शक्य झालं. दॅट इज द ओनली लेसन आय वुड लाईक टू प्रोव्हाइड टू माय फ्रेंड्स. आणि हाच मला लेसन द्यायचा आहे माझ्या मित्रांना, माझ्या विद्यार्थ्यांना अँड अदर हू रीड अबाउट मी, जे माझ्याबद्दल वाचतात किंवा मी लिहिलेली पुस्तक वाचतात त्यांना. अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कॅन ओव्हरकम एनी ऑब्स्टॅकल इन लाईफ. एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जर तुमच्याकडे असेल ओके, तर कुठल्याही प्रकारचा अडथळा हा काय होऊ शकतो तर ओव्हरकम होऊ शकतो किंवा त्याला तुम्ही टाळू शकता. धनुष, सर इफ आय मे आस्क, जर मी तुम्हाला विचारतोय काय, यू आर व्हीलचेअर बाउंड बट इन चाइल्डहुड यू यूज टू वॉक अँड रन अराउंड, व्हॉट हॅपन दॅट यू लॉस्ट युअर ॲबिलिटी टू वॉक. आता धनुषचा प्रश्न आहे की काय असं घडलं की ज्यामुळे तुम्ही काय केलं तर तुमची जी चालण्याची जी काही ॲबिलिटी आहे ती तुम्ही गमावलेली आहे. मिस्टर किशोर उत्तर देत आहेत, यू सी वेन आय वॉज जस्ट 13, मी जेव्हा 13 वर्षाचा होतो, आय मेट विथ अन ॲक्सिडेंट ऑन द रोड, माझा रोडवर काय झाला होता ॲक्सिडेंट झाला होता. धनुष, दॅट इज सच ए पीटी, निश्चित दया येण्यासारखी गोष्ट आहे किंवा आहे. हाऊ डीड यू रिमेन पॉझिटिव्ह ड्युरिंग सच ट्रॅजिक टाईम, आणि या ट्रॅजिक टाईममध्ये या वाईट काळामध्ये तुम्ही कशा प्रकारे स्वतःला पॉझिटिव्ह ठेवलेलं आहे किंवा कसं ठेवलं होतं. डिड यू नॉट फील एनी निगेटिव्हिटी, तुम्हाला काही निगेटिव्हिटी जाणवली नव्हती का, नकारात्मकता तुमची झाली नव्हती का. मिस्टर किशोर, ऑफकोर्स आय फील बॅड, मला खूप वाईट वाटत होतं. बट इट इज नेसेसरी नॉट टू लिंगर दॅट फिलिंग टू मच, परंतु आता त्याच गोष्टीला पुन्हा कवटळत बसणं हे निश्चितच चांगलं नव्हतं. आय टूक द डिसिजन इन्स्टेड ऑफ क्राईंग ऑन सिच्युएशन, मी निर्णय घेतला त्या परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा. आय हॅव टू अचीव समथिंग इन माय लाईफ, मला आयुष्यामध्ये काहीतरी अचीव करायचं आहे. धनुष, हू इन्स्पायर यू, हू इज युअर आयडॉल, तुमचे इन्स्पायरेशन कोण आहे, तुम्हाला कोणी प्रेरणा दिली, तुमचे आयडॉल कोण आहेत. मिस्टर किशोर, माय पॅरेंट्स हू इन्स्पायर्ड मी, माझे जे पॅरेंट्स आहेत आईवडील त्यांनी मला प्रेरणा दिली. दे आर ओनली माय आयडॉल, ते माझे काय तर आयडॉल्स आहेत. दे हॅव सपोर्टेड मी थ्रू आउट माय लाईफ अँड दे आर द ओनली आय लुक अप टू द मोस्ट, पूर्ण आयुष्यभर त्यांनी मला काय केलं तर सपोर्ट केलेला आहे. ओके. धनुष, दॅट इज सो नाईस टू हिअर सर, हे ऐकून खूप आनंद झाला. सर, व्हॉट आर मोस्ट प्राऊड मोमेंट्स ऑफ युअर लाईफ, तुमच्या आयुष्यातला प्राऊड मोमेंट म्हणजे अभिमान असावा एखादा क्षण कुठला आहे. मिस्टर किशोर, ऑनेस्टली व्हॉट आय एम प्राऊड ऑफ द मोस्ट इज दॅट आय हॅव लाईव्ड एव्हरी मोमेंट इन द प्रेझेंट अँड नॉट लेट एनिथिंग. आय एम प्राऊड ऑफ द मोस्ट इज, मला खूप अभिमान वाटतो तो म्हणजे कुठला तर मी काय करतो तर प्रेझेंटमध्ये जगतो. वॉट एव्हर फेल्युअर कम इन लाईफ आय एन्जॉय इट, जे काही माझ्या आयुष्यामध्ये फेल्युअर होतं, वाईट गोष्टी येतात माझ्या आयुष्यात घडतात, मी एन्जॉय करतो आणि त्यांना सायलेंटली हँडल करतो. आय हॅव ऑलवेज रिमेन पॉझिटिव्ह, मी नेहमी कसा असतो तर पॉझिटिव्ह असतो. ओके. अँड दॅट हॅज हेल्प मी टू गो अहेड नो मॅटर वॉट, आणि त्यामुळेच मला त्याची मदत होते की मी काय करू शकतो तर पुढे जाऊ शकतो काहीही मॅटर असलं तरीही. धनुष, व्हॉट इज युअर ॲडवाईस टू द यंग जनरेशन, तुमची यंग जनरेशनसाठी काय ॲडवाईस आहे. मिस्टर किशोर, वर्क हार्ड, कीप स्ट्रॉंग विल, चांगल्या विल ठेवा, इच्छा ठेवा, आशा ठेवा, चांगला हार्डवर्क करा. पर्सिवरन्स, बी मेंटली करेजियस असा. डोंट गिव्ह अप, सोडून देऊ नका, त्याग करू नका कुठल्या गोष्टीचा. अँड ट्राय युअर बेस्ट टू गेट सक्सेस इन लाईफ, आणि खूप चांगले प्रयत्न करा कशासाठी तर सक्सेस मिळवण्यासाठी आयुष्यामध्ये. धनुष, इट वॉज सच अ प्लेजर टू मीट यू सर, तुम्हाला भेटून आनंद झाला सर. आय विल नेवर फॉरगेट मीटिंग यू, मी तुम्हाला भेटलेलो कधी विसरणार नाही. थँक्यू फॉर बिईंग सच ॲन इन्स्पायरेशन, तुमचे खूप आभार की तुम्ही सर्वांसाठी काय तरी प्रेरणास्थान आहात. मिस्टर किशोर, आय वॉज अ प्लेजर मीटिंग यू ॲज वेल, तुम्हाला सुद्धा भेटून मला आनंद झाला असं मिस्टर किशोर म्हणतायत आणि ती मीटिंग संपते. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, हे आन्सर लिहू शकता क्वेश्चन नंबर 7चं. यामध्ये तुम्हाला वाटलंच तर तुम्ही आणखीन बदलसुद्धा करू शकता. आता आपण बोलतो शेवटच्या पार्टकडे, तो म्हणजे लँग्वेज स्टडी. आता लँग्वेज स्टडीमध्ये पहिला प्रश्न आहे, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ज. ओके. खाली जी एक वर्ड चेन दिलेली आहे ॲडजेक्टिव्हची, तुम्हाला ती पूर्ण करायची आहे. जसं क्रुअल, शेवटी एल आलं तर एलपासून तुम्हाला पुढचा ॲडजेक्टिव्ह लिहायचा आहे. ओके.
तर क्रुअलच्या नंतर एलपासून आपण नवीन ॲडजेक्टिव्ह लिहितो तो म्हणजे लेझी. वाय आहे शेवटी, तर वायपासून पुढचा जो ॲडजेक्टिव्ह तयार होईल तो होईल यंग. शेवटी आले जी. जीपासून तुम्ही ॲडजेक्टिव्ह बनवू शकता जिनियन. देन ई आलं, ईपासून तुम्ही बनवू शकता इंथुझियास्टिक. ओके. पुढचा एक कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ नाऊन. खाली काही वर्ड चेन दिली तुम्हाला, ती नाऊनने पूर्ण करायची आहे. म्हणजे सर्व नाऊन्स तुम्हाला घ्यायचे आहे त्यामध्ये, जसं आपण ॲडजेक्टिव्ह घेतले पहिल्या याच्यामध्ये. मेडिसिन हे नाऊन आहे. ई शेवटी आलं आहे, तर ईपासून तुम्हाला वर्ड बनवायचा आहे तो आहे इंजिनियर. आर शेवटी येते, आरपासून तुम्ही बनवणार रिंग. जी येत आहे, जीपासून ग्लास आणि एसपासून सी. वेगवेगळ्या प्रकारचे नाऊनसुद्धा तुम्ही ते वापरू शकता. सी कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ वर्ब्स. आता वर्ब्सची वर्ड चेन तुम्हाला कंप्लीट करायची आहे. ग्रो, ग्रो नंतर तुम्ही डब्ल्यू येते शेवटी, तर त्याच्यापासून तुम्ही बनवू शकता वेड. वेडपासून डेव्हलप, डेव्हलपपासून प्रॅक्टिस, ईपासून एंटरटेनमेंट. ओके, अशा प्रकारे. पुढचा आहे डी. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन एनी वे. कशा पद्धतीने तुम्हाला खाली दिलेली वर्ड चेन कंप्लीट करायची आहे. फिजिक्स, एस येते शेवटी स्मॉल, एल येते शेवटी, एलपासून लायन, एनपासून नेचर, ईपासून एन्जॉयमेंट. अशा प्रकारे ती कंप्लीट होती आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा. कन्वर्ट द फॉलोइंग टू एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस ऑफ द सेम मिनिंग. ओके, खाली दिलेली जी वाक्य आहे ती तुम्हाला एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायची आहेत. आता यातमध्ये सर्वात महत्त्वाची सूचना की याच्यावर सुद्धा मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे की कशा पद्धतीने ते ट्रान्सफर होतात एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये. म्हणजे दिलेलं वाक्य आहे असर्टिव्ह, त्यांचं एक्सक्लेमेटरी कसं होतं याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवर क्लिक करावं लागेल. तुम्हाला याच्या लिंक्स मिळून जातील ग्रामरच्या, ज्या महत्त्वाच्या आहेत 10वीच्या वर्गासाठी. ओके, त्यावर जाऊन तुम्ही सर्व ग्रामर बघू शकता. ओके. पहिला आहे डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. आता याला कन्वर्ट केलं जातं आहे आन्सरमध्ये, व्हॉट अ हंबल मॅन डॉक्टर हॉकिंग इज. आता हे आन्सर आहे याचं. हे कसं आलं यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघावा लागेल तो. ओके, किंवा आय बटनवर तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक अवेलेबल आहे, त्यावर जाऊन तुम्ही हे कसं कन्वर्ट होतं हे तुम्ही समजून घेऊ शकता. आन्सर मी तिथं वाचतो डायरेक्टली. ही वॉज व्हेरी क्लम्सी, हाऊ क्लम्सी ही वॉज, हे आन्सर असेल. कसं आलं तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळून जाईल. ही वॉज व्हेरी सिम्पल अँड इंटेलिजंट, हाऊ सिम्पल अँड इंटेलिजंट ही वॉज, हे त्याचं आन्सर असेल. करेज इज अ ट्रूली वंडरफुल थिंग. ओके, व्हॉट अ वंडरफुल थिंग करेज इज. ओके, हे त्याचं आन्सर असेल. आता कन्वर्ट द फॉलोइंग टू इंटरोगेटिव्ह क्वेश्चन फॉर्म. आता याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, ग्रामर सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता. द प्रोग्नॉसिस वॉज बॅड, वॉजंट द प्रोग्नॉसिस बॅड किंवा वॉज द प्रोग्नॉसिस बॅड, अशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहू शकता. स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. ओके, डिड स्टीफन डिसाइड टू कंटिन्यू हिज रिसर्च, हे त्याचा आन्सर आहे. क्वेश्चन मार्क शेवटी द्यायला विसरायचं नाही. क्वेश्चन मार्क दिल्यानंतर ते इंटरोगेटिव्ह होणार नाही. देर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झम्पलरी करेज. आर देअर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झम्पलरी करेज, शेवटी क्वेश्चन मार्क. वाक्य सुरुवात आरने करायची. आता हे बदल कसे होत आहेत यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ जाऊन बघावा लागेल की असर्टिव्ह सेंटेन्सचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये कशा प्रकारे रूपांतर होतं ते बघण्यासाठी. ओके. हिज माइंड वुड सोर अप इन टू स्पेस लाईक लाईट. ओके, वुड हिज माइंड किंवा मग वुडंट हिज माइंड सोर अप इन टू स्पेस लाईक लाईट किंवा मग वुड असं लिहिलं तरी तुम्ही चालेल, नॉट नाही लिहिलं तरी चालेल. वुड हिज माइंड सोर अप इन टू स्पेस लाईक लाईट, अशा प्रकारे उत्तर लिहिलं तरी चालेल. शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नका. तर इथे आपला जो पार्ट आहे अँड इपिडेमी ऑफ करेज या लेसनचे सगळे प्रश्न उत्तरं इथे काय होतात तर संपून जातात. ओके, तुम्हाला जर काही अडचण असेल, काही प्रश्न असतील तर मला डिस्क्रिप्शन याच्यामध्ये कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब निश्चित करा. ओके, सर्वात महत्त्वाची गोष्ट की जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमधील डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही इतरही व्हिडिओज बघू शकता इयत्ता 10वीची. ओके, हा लेसनही अपलोड केला आहे, तोही तुम्ही जाऊन बघू शकता. ओके, असो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.